कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्याचं काय मॅडम की ते लहानपणापासून ना ॲक्च्युली माझी सवय आहे हो की नाशिक ढोल वाजायला लागला ना की हातपाय आपोआप हलतात हो। आताही तसं झालं हो, शपथ सांगतो। अजूनही तसं दुखतंय मला। बास झाला, बास झालं, खूप ऐकलं मी तुमचं। आता तुमची नाटकं बंद करा। काय तर म्हणे हातपाय मोडलेत माझे, बरं व्हायला 15 दिवस लागतील, आणि आता तर काय 2 महिने लागतील ना तुम्हाला बरं व्हायला। आणि तुम्ही काय श्रीमंता घरचे, तुमचे वडील मोठे पॉलिटिशियन आहेत ना, आणि हे सगळं बाहेर कळलं तर लोकांना काय वाटेल, तुमची किती बदनामी होईल, आणि मग लग्नासाठी तुम्हाला स्थळ कशी येतील, कसं होणार आता तुमचं, हो ना? अहो मॅडम, काय अहो, ऐकवत नाहीये तुम्हाला? या सगळ्या तुम्हीच मारलेल्या थापा आहेत। तुम्ही माझ्याशी धादांत खोटं बोललात आणि त्याची तुम्हाला लाजही वाटत नाहीये। इथे मला तुमच्यासाठी वाईट वाटत होतं, माझ्यामुळे तुमची अशी अवस्था झाली म्हणून मी रडत होते, आणि तुम्ही ते निर्लज्जासारखे नाचत होतात। अहो नाही हो, तुम्ही समजता एक शब्दही बोलू नका तुम्ही, काही ऐकायचं नाहीये मला तुमचं। तुमच्यामुळे मी स्वतःला खूप त्रास करून घेतला, तुमच्यामुळे मी त्या गाडे पाटलांना नको नको ते बोलले, त्यांना समजून घेण्यात मी चूक केली। नाही, खरं तर मी तुम्हाला ओळखण्यात खूप मोठी चूक केली। मला वाटलं होतं तुम्ही उन्हाळात, सिरियसनेस नाहीये तुम्हाला कसला, पण नाही, तसं नाहीये। तुम्ही तर माणूस म्हणूनच खूप वाईट आहात, 1 नंबरचे खोटारडे, आणि समोरच्याच्या भावनांशी खेळणारे आहात, त्यांच्या भावनांशी खेळून असं नाचणारे आहात। खूप खूप वाईट आहात तुम्ही। मी जेवढा विचार केला नव्हता ना तेवढे वाईट आहात तुम्ही। आता फक्त एक काम करा, इथून पुढे मला तुमचं तोंडही दाखवू नका, कळलं? अहो मॅडम, मॅडम ऐका ना, अहो मला असं नव्हतं करायचं मॅडम, मॅडम। बाय बाय। जानू, जानू, कशी आहेस ग? मस्त आहे, तुम्ही सगळ्या कशा आहात? आम्ही पण मस्त। लग्नानंतर एक फोनही नाही केला का तू? तिला कुठे वेळ मिळतो आता लग्नानंतर, हो ना जानू? एक मिनिट, हा तुम्ही तरी कुठे कॉल केलात मला? तुम्हाला तरी आठवण आहे का माझी? आम्ही मुद्दामच नाही केला, ते काय आहे ना, आम्हाला न्यूली मॅरिड कपलला डिस्टर्ब नव्हतं करायचं। काय ग मग, त्यांनी अभ्यास करू दिला की नाही? हो मग, खूप काळजी आहे त्याला माझी। आणि आम्हाला फक्त परीक्षेत पास झालेलं नको असतं, परीक्षेत नंबर यायला पाहिजे। आम्ही दोघेही सारखेच आहोत। आम्ही अँड ऑल, हा? अगं आता तिने टीम बदलली ना, आधी आपण आणि जानू होतो, आता ते दोघे झालेत ना। एक गप्प बसा ग। काय ग? बरं, हे सगळं सोडा, मला सांगा, विश्वा कुठे? त्याचं ना काही कळतच नाही, आम्हाला त्याच्याबद्दल काही माहितीच नाहीये। अगं तो फोन उचलेल तर कळेल ना, तुझं लग्न ठरल्यापासून तो आलाच नाहीये। काय एवढं काय महत्वाचं काम निघालं या मॅथचं? कॉलेजलाही येत नाही, परीक्षेला तरी येणार आहे ना तो? नाही, आता येऊच दे त्याला, बघते त्याच्याकडे। हो, तू बघच त्याला। बाय द वे, तुझा सगळं स्टडी झालाय ना? हो ग। हाय जानू। हाय। कॉंग्रॅच्युलेशन्स। विशिंग यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ। थँक्यू सो मच। अभ्यास झालाय ना? तुला बीट करू शकेन एवढा मात्र झालाय। हा, म्हणजे पास होशील तर। ए
कोण आहे हा मुलगा आणि हा इतक्या जवळ उभा राहून माझ्या जानूशी का बोलतोय? काका हा काका मिसेस सिंचना, तुम्ही जे लोन अप्लाय केलं होतं ते सँक्शन झालंय. काय काका खरंच? अर्थातच. हे बघा, आता तुम्ही आणि तुमचे मिस्टर बँकेत या आणि ज्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करा आणि मग पैसे तुमचेच. थँक्यू 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 सो मच काका. ओके, बाय. हॅरी 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 अगं काय? हॅरी आज मी खूप 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 खुश आहे. अगं हो, पण का काय झालंय? माझ्याकडे एक छान बातमी आहे. काय बातमी आहे? सांग सांग, लवकर सांग. मी नाही सांगणार, तू गेस कर. अरे असं काय करतेस? थांब, गेस. हा, पप्पा इलेक्शन मध्ये जिंकले. डंबो, त्यासाठी वोटिंग तर झालं पाहिजे ना. अरे हो. मग हा, तुला प्रमोशन मिळालं. येस. नाही रे डंबो, अजून काय अजून काय आनंदाची बातमी असू शकते? प्लीज तूच सांग ना, जाऊ दे, प्लीज. जाऊ दे, मीच हा, सांगते. सांग, सांग. हॅरी, हा, तुझं बिझनेस लोन सँक्शन झालंय. काय? हॅरी हॅरी ए हॅरी, काय झालं? तुला आनंद नाही झाला का? ऑफकोर्स मला आनंद झालाय, पण त्या आनंदापेक्षा जास्त मला शॉक बसलाय. तुला प्रपोज केल्यानंतर तू मला होकार दिला होतास ना, तेव्हा जसा मला शॉक बसला होता सेम तसाच मला आता शॉक बसलाय ग. खरंच सांगतो, मला काही सुचत नाही. काही आहे तुझं. हॅरी, हा आपल्या आयुष्याचा मोठा टर्निंग पॉइंट आहे. अजून खूप काम करायचं बाकी आहे, त्यामुळे मस्त तयारी करू आणि प्रत्येक गोष्टीचा एक डिटेल प्लॅन तयार करू. येस, बिलकुल. आणि खरंच थँक्यू 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 सो मच हनी. हे सगळं ना तुझ्यामुळे पॉसिबल झालंय. खरंच हनी, मी आता काय करतो, मी एजंटला फोन करतो, त्यांच्याकडे जेवढ्या जागा आहेत ना तेवढ्या दाखवायला सांगतो. आपण त्यातून एक फिक्स करूयात, काय म्हणतेस? ओके, डन. सर, कामाला लागूया. देवा प्लीज प्लीज मला सगळं आठवू दे. मला क्लासमध्ये पिन ड्रॉप शांतता हवी आहे. कोणीही जागेवरून हलायचं नाही. जान्हवी, काय चाललंय तुझं? काय हवंय का तुला? नाही मॅडम, काही नको. मग सारखी मागे वळून का बघतेस? नाही, काही नाही, सॉरी. का आला नसेल विश्वा? तू काय आता पेपर्सचं टाइम टेबल पण विसरलाय का? नाही, असं कसं होईल? त्याला परीक्षा लक्षात नाही असं शक्यच नाही. पण मग तरी का आला नाहीये हा मॅड पेपरला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.